बघा तुमच्या समोर एक संत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एक सांगितलेली ओवी आहे. त्याच्यामध्ये काय म्हटले बघा की साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पाहावे, साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोनिया, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. बघा तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय की असाध्य अशी कुठलीही गोष्ट असू द्या ती तुम्ही साध्य करू शकता, सिद्ध करू शकता, साध्य करू शकता, फक्त त्याचं कारण अभ्यास असलं पाहिजे. म्हणजे आपण जो अभ्यास करतोय तो अभ्यास जर आपण पूर्णपणे 100% झोकून देऊन केला तर 100% तुम्हाला जी पोस्ट पाहिजे ती पोस्ट 100% मिळणार. त्यांनी काय सांगितलंय, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. बचनाग म्हणजे काय? बचनाग एक विषारी वनस्पती आहे. एखादा साधू एखादी विषारी वनस्पती थोडी थोडी खाऊन पचवू शकतो आणि कांते डोळा न पाहावे, परंतु लोकांना ते पाहवत नाही, भीती वाटते लोकांना. साधुनी भुजंग धरतील हाती. बघा लोक प्रॅक्टिसनी साप सुद्धा पकडतात, अजगर सुद्धा पकडतात, परंतु प्रॅक्टिसने आणि के कापती देखोनिया. बाकीचे लोक थरथर कापतात एखादा मोठा अजगर बघितला तर, परंतु काही सर्पमित्र वगैरे असतात, काही साधू असतात, ते काय करतात प्रॅक्टिसने ते त्या गोष्टी पकडू शकतात. आपण सुद्धा काय करू शकतो, प्रॅक्टिसने काय करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपल्या एक्झाममध्ये ज्या सिली मिस्टेक होतात, जो गोंधळ उडतो तो का उडतो, कारण आपली रिव्हिजन कमी असते, कारण आपली क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस कमी असते. अलग लक्षात. सो आपल्याला क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस जास्तीत जास्त वाढवायची आहे. मी तुम्हाला सांगेल की एक्झामपर्यंत दररोज तुम्ही 100 तरी मिनिमम PYQ सॉल्व्ह केले पाहिजे, डेली 100 PYQ. मग ते आता येणारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल, तर या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. PYQ जर एखादा रिपीट होत असेल तर तो तुमचा PYQ चुकलाच नाही पाहिजे. मग तो डायरेक्टली रिपीट होईल किंवा इनडायरेक्टली रिपीट होईल, तो तुमचा चुकलाच नाही पाहिजे. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. सो आज आपण काय करणार आहोत, आपलं इकॉनॉमिक्सचं रिव्हिजनचं 3रं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आज आपल्याला सगळे इंडेक्सेस बघायचे, त्याच्यावर येणारे जे आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत विथ एक्सप्लेनेशन. आणि त्या इंडेक्स जसं की HDI असेल, GI असेल, म्हणजे मानव विकास अहवाल, आणि जे दारिद्र्य आणि बेरोजगारीवरती आलेले प्रश्न आहेत जे आपल्या आधीच्या लेक्चरमधले राहिले होते ते पण आपण पूर्ण क्वेश्चन काय करणार आहोत, सोडणार आहोत. आणि ते क्वेश्चन सोडवणार कसे आहोत, तर तुम्हाला मी याच्यामध्ये लॉजिक पण कसं अप्लाय करायचं ते सांगणार आहे, ट्रिक्स सांगणार आहे, आणि वेगवेगळ्या क्वेश्चन सॉल्विंगच्या मेथड्स पण तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे कनेक्टेड, लास्टपर्यंत हे लेक्चर बघा, 100% तुम्हाला याचा फायदाच होईल. सो आपण काय करूया, आता डायरेक्टली क्वेश्चन सॉल्विंगला स्टार्ट करू, म्हणजे तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ जाणार नाही. सो आता बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2015ला विचारला आहे. लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या 3 परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे कोणती, ती म्हणजे कुठली येतो. याच्यामध्ये सरासरी आयुर्मान पकडलं जातं का, नाही. याच्यामध्ये उत्पन्न आणि मिळकत पकडलं जातं का, नाही, हा गेला. शिक्षण, आर्थिक सहभाग याच्यामध्ये पकडला जात नाही. आर्थिक संसाधनांची मालकी हे पकडलं जात नाही, त्याच्यामुळे हा पण गेला. जननक्षम आरोग्य, यस, हे पकडलं जातं. स्त्रियांचं सक्षमीकरण हे पकडलं जातं, आणि स्त्रियांचा श्रम बाजारातील सहभागिता दर हाही पकडला जातो. याचं उत्तर काय आहे, 3 आहे. बघा याच्यावरती MPSC सतत प्रश्न विचारते, राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये पण विचारते आणि कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये पण विचारते. सो त्याच्यामुळे हा आता याचे जे पॅरामीटर्स आहेत, याचे जे आयाम आहेत ते तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये कुठला देश पहिला आला, कुठला शेवटचा, हे लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही, कारण तिथं कधीच प्रश्न MPSC विचारत नाही. विचारते कुठं, विचारते इथं प्रश्न विचारते, इथं प्रश्न विचारते. बघा लिंग असमानता निर्देशांक हे कोण काढतं, तर UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. कधीपासून, 2010 पासून हा प्रकाशित केला जातो. राईट. जी संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था आहे ती ही प्रकाशित करत असते. तर आता लिंग असमानता निर्देशांक काढण्यासाठी कोणते मुख्य आयाम विचारात घेतले जातात, तर आणि कोणते त्याच्यामध्ये निर्देशक विचारात घेतले जातात, तर त्याच्यामध्ये प्रजनन स्वास्थ्य, त्यालाच आपण काय म्हणतो, जननक्षम आरोग्य म्हणतो. स्त्रियांचं प्रजनन स्वास्थ्य किंवा स्त्रियांचं जननक्षम आरोग्य. आता मला सांगा, जननक्षम वय स्त्रियांचं किती असतो, हे लक्षात ठेवा बरं का. स्त्रियांचं जननक्षम वय हे 15 ते 49 वर्ष असतं. म्हणजे स्त्रिया या काळामध्ये मुलाला किंवा मुलीला जन्म देऊ शकतात, त्यांचं ते जननक्षम वय असतं. त्याच्यामध्ये स्त्रियांचं
प्रजनन स्वास्थ्य किंवा जननक्षम आरोग्य काय केलं जातं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्याच्यामध्ये मोजलं जातं किंवा ते विचारात घेतलं जातं. आता जननक्षम वयामध्ये 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. कोणकोणत्या, तर MMR म्हणजे माता मृत्यूदर. माता मृत्यूदर म्हणजे काय असतं, बघा, माता मृत्यूदर म्हणजे 1,00,000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे माता मृत्यूदर असतो. सो याच्यामध्ये माता मृत्यूदर विचारात घेतला जातो. आणि पौगंड अवस्थातील जननदर ॲडोलसंट फर्टिलिटी रेट. आता पौगंड अवस्था कोणती असते मुलींची, मुलींची पौगंड अवस्था म्हणजे वय वर्ष 14 ते 19. वय वर्ष 14 ते 19 हे त्यांचं काय असतं, पौगंड अवस्था असते. पौगंड अवस्थेतील जननदर पण विचारात घेतला जातो. बऱ्याच मुली ज्यांचं लग्न लवकर होतं, राईट, अशा मुली काय असतात, जननक्षम झालेल्या असतात, एखाद्या मुलाला वगैरे जन्म देतात 19व्या 18व्या 17व्या वर्षीत देतात. सो त्याच्यामुळे हे पौगंड अवस्थेतील जननदर पण इथं विचारात घेतला जातो. म्हणजे प्रजनन स्वास्थ्यामध्ये माता मृत्यूदर आणि पौगंड अवस्थेतील जननदर विचारात घेतला जातो. स्त्री सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण हा दुसरा महत्त्वाचा आयाम आहे. याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं, तर स्त्रियांचा संसदेतील सहभागिता दर विचारात घेतला जातो, की स्त्रियांचं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किती रिप्रेझेंटेशन आहे ते विचारात घेतलं जातं. आणि माध्यमिक शिक्षणातलं अटेनमेंट, त्यांची उपस्थिती त्याच्यामध्ये विचारात घेतली जाते, राईट. नंतर रोजगार क्षेत्र, याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं, तर याच्यामध्ये स्त्रियांचा रोजगार क्षेत्रातला सहभागिता दर, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट विचारात घेतला जातो. तो पण आता स्त्रियांचा साधारणतः जो रोजगार क्षेत्रातला सहभागिता दर आहे तो साधारणतः 40% पर्यंत गेलेला आहे. परंतु आणखी पण 60% स्त्रिया या रोजगारापासून दूर आहेत. का दूर आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे बघा, बऱ्याच स्त्रिया लग्नानंतर काम करत नाहीत. लग्नानंतर एकतर घर सांभाळतात, लेकरबाळं सांभाळतात. आता एखादी इंजिनिअरिंग झालेली मुलगी सुद्धा कधी कधी घरी बसून राहते, परंतु ती काम करत नाही. तर मग तिला आता बघा, जर देशाला म्हणजे लिंग समानता आणायची असेल तर स्त्रियांनी सुद्धा पुरुषांबरोबर पूर्णपणे काम केलं पाहिजे. सो त्याच्यामुळे स्त्रियांचा जो दर आहे किंवा लोकांची मानसिकता पण आहे. काय मानसिकता आहे, आजकाल लोक मोठाडपणाने सांगतात. काय सांगतात तो ग्रामीण भागामध्ये मोठाडपणाने, आमची सून उमऱ्याच्या बाहेर सुद्धा निघत नाही. उमऱ्याच्या बाहेर काढा, तिचं इंजिनिअरिंग झालंय, तिला उमऱ्याच्या बाहेर जाऊ द्या, करू द्या, म्हणजे तिला जॉब करू द्या, 2 पैसे कमवेल, तुमचंच घर पुढं जाईल, नाही का. हे असं नाहीत करून देत. आपल्या गावाकडे ना आणखी पण लोकांची खूप नॅरो माइंडेड लोक आहेत. त्यांना वाटतं आमची सून मोठी आहे, आमचा पोरगा कमवतो भरपूर, मग सुनेला काय कमवायची गरज आहे, सुनेला लेकर बाळ धुणं भांडी हेच करत बसावं असं वाटतं. परंतु जर सून चांगली शिकलेली असेल तर तिला पडू द्या ना घराबाहेर, करू द्या तिच्या मनाने, बरोबर का. सो त्याच्यामुळे आपला जो लेबर पार्टिसिपेशन रेट आहे ना महिलांचा तो कमी आहे. सो ही मानसिकता समाजातली बदलली गेली पाहिजे. आलं लक्षात. तर हे पॅरामीटर्स तुम्हाला काय करायचं विचारात घ्यायचे आहेत. आता चला पुढचा प्रश्न घेऊया. खालील विधाने विचारात घ्या. मानव विकास निर्देशांकावर विचारलेला प्रश्न आहे. याच्यावरती सतत प्रश्न येतात, त्याच्यामुळे हे जर तुमचं रिपीट झालं ना परत तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही पडणार. आता मानव विकास निर्देशांक मी तुम्हाला 2025चा पूर्ण सांगणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा, म्हणजे तुमचं इथं सगळंच अभ्यास होऊन जातोय. मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. हे विधान एकदम काय आहे, बरोबर आहे, राईट. आता दोन्ही चूक, हा तर गेला, राईट. याच्यामध्ये फक्त बरोबर आहे, हा पण गेला. राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर उत्पादनाच्या आधारे केले जातं. GDPच्या आधारे केले जातं का हो, नाही. हे GNI पर कॅपिटा इन्कम, ग्रॉस नॅशनल इन्कम, पर कॅपिटा इन्कम स्थूल देशांतर उत्पन्नाच्या आधारे केलं जात नाही. बघा MPSC आपल्याला असंच चुकवते. GNI ऐवजी GDP दिलाय त्याचं, म्हणजे बी काय केला, चुकला, म्हणजे फक्त ए बरोबर आहे, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला डिटेल सांगतो, डिटेल सांगतो. ओके. मानव विकास निर्देशांक जो आहे तो कधीपासून काढला जातो, कोण काढतं, कोण जाहीर करतं, UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जाहीर करतं. कधीपासून, 1990 पासून. तो कोणी डेव्हलप केलेला आहे, तर पाकिस्तानचे इकॉनॉमिस्ट महबूब उल हक आणि भारताचे इकॉनॉमिस्ट डॉक्टर अमर्त्य सेन या दोघांनी मिळून तो 1990च्या दशकामध्ये विकसित केलेला आहे. आणि तो कुठं प्रकाशित केला जातो, तर UNDPचा जो मानव विकास अहवाल आहे, ज्याला आपण HDR रिपोर्ट म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, जो दरवर्षी प्रकाशित होतो, त्याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक सुद्धा प्रकाशित केला जातो. आता मानव विकास निर्देशांक
कसा काढला जातो, त्यासाठी कोणते मुख्य 3 आयाम विचारात घेतले जातात आणि त्याच्यामध्ये कुठले निर्देशक विचारात घेतले जातात. बघा, जो मानव विकास निर्देशांक आहे याच्यामध्ये 3 निर्देशांक काढले जातात आणि त्यांचा एकत्रितरित्या नंतर काय केला जातो, मानव विकास निर्देशांक काढला जातो. एक म्हणजे जीवनमानाचा निर्देशांक, दुसरा म्हणजे शिक्षणाचा निर्देशांक आणि तिसरा म्हणजे राहणीमानाचा निर्देशांक. आणि या तिघांचा मिळून काय केला जातो, एक मीन काढला जातो आणि त्याच्यातून तुम्हाला मानव विकास निर्देशांक मिळतो. राईट. सो आता इथं दीर्घ आणि निरोगी जीवनमान हे विचारात घेतलं जातं. शिक्षणाच्या निर्देशांकामध्ये ज्ञानाची सुगमता आणि चांगले राहणीमान, क्रयशक्ती विचारात घेतली जाते, म्हणजे तुमची खरेदी करण्याची क्षमता विचारात घेतली जाते. डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, क्रयशक्ती म्हणजे काय असतं, खरेदी करण्याची क्षमता. आता दीर्घ आणि निरोगी जीवनमानामध्ये काय विचारात घेतलं जातं, तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान. जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान म्हणजे काय, की एखादा व्यक्ती जन्माल्यानंतर तो सरासरी किती वर्ष जगतो. भारतामध्ये साधारणतः हे जे पुरुषांचं लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती साधारणतः मला वाटतं 67 वर्ष आहे आणि स्त्रियांची 70 वर्षे. 70 वर्षे स्त्रियांची, म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त जगतात. बरोबर. त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी जन्मापासून त्यांचं मरण म्हणजे जन्माच्या वेळेचं लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ म्हणजे जन्मल्यापासून साधारणतः पुरुष सरासरी 67 वर्ष जगतात आणि महिला सरासरी 70 वर्ष जगतात. तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान हे दीर्घ आणि निरोगी जीवनमानाअंतर्गत विचारात घेतलं जातं. नंतर ज्ञानाची सुगमता, शिक्षणाचा निर्देशांक काढताना याच्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष आणि अपेक्षित शिक्षणाची वर्ष याच्यामध्ये विचारात घेतली जातात. आणि चांगले राहणीमान, याच्यामध्ये राहणीमानाचा निर्देशांक काढताना काय केलं जातं, दरडोई GNI उत्पन्न विचारात घेतलं जातं. GNI पर कॅपिटा GNI विचारात घेतला जातो. ट्रिपल P बेसिसवर, पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटी म्हणजेच क्रयशक्तीच्या आधारावरती. कुठला, तर GNI दरडोई GNI उत्पन्न, GDP उत्पन्न इथे विचारात घेतलं जात नाही, तर GNI दरडोई तुमचं उत्पन्न GNI उत्पन्न इथे विचारात घेतलं जातं. तर हा असा मानव विकास निर्देशांक. याचा काय केला जातो, वेगवेगळ्या सगळ्यांचा 3 वेगळा काढला जातो आणि त्यांचा एक मीन काढला जातो. तर यातून तुम्हाला मानव विकास निर्देशांक मिळतो. तर आता याची वर्गवारी कशी आहे, मानव विकास निर्देशांक हा 0 ते 1 दरम्यान असतो. 0 म्हणजे काय, 0 म्हणजे एकदम लो आणि 1 म्हणजे एकदम हाय. म्हणजे 1 म्हणजे मानव विकास सर्वात चांगला झालेला आहे आणि 0 म्हणजे काय, मानव विकास सगळ्यात खराब आहे. राईट. कसं आहे आता वर्गवारी बघा, जर एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक किंवा त्याची व्हॅल्यू ही 0.550च्या खाली असेल, 0.550 पेक्षा कमी असेल, तर अशा देशाचा मानव विकास हा कमी मानव विकास ह्या गटामध्ये मोडतो असा देश. एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक हा 0.550 ते 0.699 असेल, तर असा देश हा मध्यम मानव विकासामध्ये मोडतो. भारत मध्यम मानव विकासामध्ये मोडतो बघा. आणि एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक किंवा व्हॅल्यू ही 0.700 ते 0.799 पर्यंत असेल, तर असा देश हा उच्च मानव विकासामध्ये मोडतो. आणि एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक किंवा त्याची व्हॅल्यू ही 800 पेक्षा 0.800 पेक्षा जास्त असेल, तर तिथं अति उच्च मानव विकास झाला आहे असं म्हणतो. अति उच्च मानव विकास कुठं झालेला आहे, मग कुठं झालेला आहे अति उच्च मानव विकास, तो बघा 2025चे रँकिंग सांगतो बरं का, 24-25चे. तर आईसलँडचा सगळ्यात जास्त मानव विकास झालेला आहे. अगोदर नॉर्वे 1 नंबरला असायचा, आता आईसलँड 1 नंबरला गेले, हे लक्षात ठेवा. तर पहिले 5 देश कोणते आहेत लक्षात ठेवा आता येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. पहिला आहे आईसलँड, ज्याचा मानव विकास निर्देशांक इथे 0.972 आहे. दुसरा नंबर लागतो नॉर्वेचा, 0.970 मानव विकास व्हॅल्यू आहे. तिसरा स्वित्झर्लंड, चौथा डेन्मार्क आणि 5वा जर्मनी. आता भारताचा मानव विकास निर्देशांकामध्ये कितवा क्रमांक आहे जगामध्ये, तर 193 देशांच्या यादीमध्ये भारताचा 130वा क्रमांक आहे. आणि भारताची मानव विकास निर्देशांक किंवा व्हॅल्यू किती आहे, तर 0.685 म्हणजे भारत हा मध्यम मानव विकास गटामध्ये मोडतो. आता भारता एवढाच कुठल्या आपल्या शेजारच्या देशाचा मानव विकास निर्देशांक किंवा त्याचा क्रमांक आहे, तर तो रँक आहे बांगलादेशचा. बांगलादेशचा सुद्धा 130वा रँक आहे 2024-25 मध्ये. आपल्या शेजारच्या देशांमध्ये आपल्यापेक्षा जास्त चांगला मानव विकास कुठं आहे, तर चीनमध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे आणि भूतानमध्ये आहे. राईट. ह्या 3 देशामध्ये आपल्यापेक्षा जास्त चांगला मानव विकास झालेला असं म्हणू शकतो त्यांच्या रँकनुसार. आग्या ध्यान में, आता तुमचा प्रश्न चुकणारच नाही ह्याच्यावरचा.
म्हणजे या वर्षीचा पण. चला, लिंग असमानता निर्देशांकामध्ये बघा, परत हा प्रश्न 2019ला विचारलाय, 2015ला एकदा विचारला, 19ला एकदा विचारला आणि हाच प्रश्न तुमचे कंबाईनमध्ये पण रिपीट होतात, सतत रिपीट होतात. GI पुढीलपैकी म्हणजे लिंग असमानता निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? कोणत्या घटकांचा समावेश होतो? प्रजनन स्वास्थ्य होतो, सबलीकरण होतो, श्रम बाजार होतो. आता इथे MPSCने थोडं चुकवलं होतं, पर्यायामध्ये ड पण दिलता, पण ड वरी नाहीच आहे, पण त्याचं उत्तर काय होतं? अ ब क तिन्ही काय आहेत? बरोबर आहेत. अ ब क तिन्ही बरोबर आहेत. हा प्रश्न त्यांनी कॅन्सल केला होता कारण इथं ड त्यांनी एक्स्ट्रा दिला होता, ड त्यांनी एक्स्ट्रा दिलेला होता. लक्षात. पण आपण आता प्रश्न सोडू शकतो व्यवस्थित. तुम्हाला आता मगाशी सांगितलं, मी काय सांगितलं की लिंग असमानता निर्देशांक मोजण्यासाठी इव्हेंट कोण मोजतं? हा UNDP. कधीपासून? 2010 पासून. त्यासाठी 3 मुख्य आयाम विचारात घेतं. 3 मुख्य आयाम कुठले? प्रजनन स्वास्थ्य किंवा जननक्षम आरोग्य किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. दुसरा आयाम स्त्री सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण, त्यालाच म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, आणि स्त्रियांचा रोजगार क्षेत्रातला सहभागिता दर. प्रजनन स्वास्थ्य किंवा जननक्षम आरोग्याअंतर्गत कोणते 2 पॅरामीटर सब पॅरामीटर विचारात घेतले जातात? तर एक माता मृत्यू दर आणि दुसरा म्हणजे पौगंडावस्थेतील जनन दर. मी मगाशी तुम्हाला समजून सांगितलं की माता मृत्यू दर म्हणजे काय, की प्रत्येक एका वर्षात 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या. मातांचं जननक्षम वय कुठलं असतं? तर ते असतं 15 ते 49 वर्ष. पौगंडावस्था कुठली असते? ती असते 14 ते 19 वर्ष. महिलांची पौगंडावस्था 14 ते 19 वर्ष असते. तर त्यातला माता मृत्यू दर आणि पौगंडावस्थेतील जनन दर विचारात घेतला जातो. टोटल जनन दर, फर्टिलिटी रेट म्हणजे त्यांची जनन क्षमता किती आहे हे विचारात घेतलं जातं. सशक्तीकरणामध्ये काय विचारात घेतलं जातं? संसदेतील सहभागिता दर आणि माध्यमिक शिक्षणातली त्यांची उपस्थिती विचारात घेतली जाते. आणि रोजगार क्षेत्रामध्ये स्त्रियांचा रोजगार क्षेत्रातला सहभागिता दर काय केला जातो? विचारात घेतला जातो. परत रिपीट केलंय बरं मी आता हे विसरता कामा नये. चलो, पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलंय. बरोबर आहेत. 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक, आता ह्यांनी काय विचारलंय हो? तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स विचारलेला आहे, HCI. मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या कोणाच्या? श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केला जातो. हे विधान एकदम बरोबर आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 दरम्यान असतो. हे पण विधान बरोबर आहे. तर दोन्हीही विधानं काय आहेत? दोन्ही विधानं बरोबर आहेत. कसं ते सांगतो आता बघा. जो ह्युमन कॅपिटल इंडेक्स आहे किंवा त्याला काय म्हणतो? मानवी भांडवल निर्देशांक. हा मानवी भांडवल निर्देशांक जो आहे तो हा 0 ते 1 दरम्यान मोजला जातो. बघा, मानवी भांडवल निर्देशांक जो आहे तो 0 ते 1 दरम्यान मोजला जातो. 0 म्हणजे काय? तर लक्षात घ्या, 1 म्हणजे काय असतो? 1 म्हणजे सगळ्यात चांगला आणि 0 म्हणजे सगळ्यात वाईट. तर हा निर्देशांक कशासाठी मोजतात? तर पुढील पिढीतील कामगारांची उत्पादकता, पूर्ण शिक्षण आणि संपूर्ण आरोग्य या मापदंडाच्या तुलनेत मोजला जातो. म्हणजे इथं काय केलं जातं की श्रमिकांच्या पुढच्या पिढीच्या उत्पादकतेसंदर्भात हा सूचित केला जातो. अलग लक्षात तेच सांगितलं इथं पण. या ज्या अर्थव्यवस्थेत आज जन्मलेलं मूल हे पूर्ण शिक्षण आणि संपूर्ण आरोग्य साध्य करू शकेल त्या अर्थव्यवस्थेला निर्देशांकात 1 गुण मिळतात. म्हणजे ती जन्माला आलेलं मूल म्हणजे त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो बघा. म्हणजे आपण काय डेमोग्राफिक डिव्हिडंड आहोत. आपण भारताचे असेट आहोत. उद्या चांगला जॉब, चांगली पोस्ट मिळून आपण चांगला भारताची चांगली आपली ग्रोथ आणि भारताची पण ग्रोथ करणार आहोत. सो हे जन्मलेलं मूल जर पूर्ण शिक्षण आणि संपूर्ण आरोग्य त्याच्या आयुष्यामध्ये साध्य करू शकत असेल तर अशा अर्थव्यवस्थेला 1 गुण मिळतात. म्हणजे तो सर्वात चांगला काय असतो? ह्युमन कॅपिटल इंडेक्स असतो. अन्यथा जर 0 असेल तर तो सर्वात वर्स्ट ह्युमन कॅपिटल इंडेक्स असतो. कमी व जास्त मर्यादा, लो आणि अपर बाउंड्स देशासाठी HCIच्या मूल्यातील अनिश्चिततेची मर्यादा दर्शवतात. तर भारताच्या संबंधित माहिती जर बघितली तर गेल्या वर्षी साधारणतः 2021च्या दरम्यान होता बरं का. आपण त्यावेळेचा लक्षात घेतोय, आत्ताचा नाही. 157 देशांच्या यादीत 115वा आपला क्रमांक होता. म्हणजे आपला ह्युमन कॅपिटल इंडेक्स तेवढासा चांगला नव्हता. राईट. 2018मध्ये 0.44 वरून आपला 2020 मध्ये 0.49 वर तो वाढलेला आहे. म्हणजे आपण जरा ह्युमन कॅपिटल चांगलं होत आहे आपलं. तर आता हा ह्युमन कॅपिटल इंडेक्स काढण्यासाठी 3 महत्त्वाचे आयाम विचारात घेतले जातात. एक म्हणजे सर्वायवल, राईट. दुसरं म्हणजे स्कूल, शिक्षण आणि तिसरं म्हणजे आरोग्य.
आरोग्य. तर आता सर्वायवलमध्ये अंडर 5 मोर्टॅलिटी रेट म्हणजे जे 5 वर्षाखालील याच्यामध्ये काय केला तो मोर्टॅलिटी रेट विचारात घेतला जातो. मृत्यूदर म्हणजे 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यूदर या सर्वायवलमध्ये विचारात घेतला जातो. राईट. स्कूलिंगमध्ये काय विचारात घेतलं जातं शाळेमध्ये किंवा शिक्षणामध्ये, तर अपेक्षित शिक्षणाची वर्ष विचारात घेतली जातात. आणि आरोग्यामध्ये अडल्ट सर्वायवल रेट किंवा नॉट स्टन रेट किंवा अडल्ट सर्वायवल रेट जो असतो म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला अडल्टला आपण काय म्हणतो की जे तरुण असतात तरुणांमधला सर्वायवल रेट त्याच्यामध्ये विचारात घेतला जातो. कशामध्ये? आरोग्यामध्ये. हे लक्षात राहायला ठेवा किंवा मग एवढी तरी माहिती निदान लक्षात ठेवा. याच्यावर आला प्रश्न तर याच्यावरच येईल. कधी सुरू केला, कोणी केला हे विचारत नाही. राईट. सो तुम्हाला याच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात. चला पुढचा प्रश्न घेऊ. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही. आता ह्या 4 पैकी कुठला तरी एक घटक विचारात ह्याच्यामध्ये घेतला जात नाही. तर याच्यामध्ये अपेक्षित आयुर्मान विचारात घेतलं जातं. बघा, जो जीवनाचा भौतिक निर्देशांक आहे ना याच्यामध्ये 3 गोष्टी विचारात घेतल्या जातात. अपेक्षित आयुर्मान, बालमृत्यूदर आणि साक्षरता. अपेक्षित आयुर्मान, बालमृत्यूदर आणि साक्षरता म्हणजे ह्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न याच्यामध्ये विचारात घेतलं जात नाही. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक आहे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्समध्ये दरडोई उत्पन्न कशाला विचारात घेतील? त्यांचं आयुर्मान, मृत्यूदर आणि साक्षरता विचारात घेतले जातील. बघा, आता जो जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो कुणी विकसित केलेला आहे तर इथं प्रश्न येऊ शकतात. हा मॉरिस डेव्हिड मॉरिस एक अमेरिकन अर्थतज्ञ यांनी 1970च्या दशकामध्ये हा काय केलेला आहे? विकसित केलेला आहे. तर हा कशासाठी विकसित केला आहे त्यांनी? देशाच्या प्रगती आणि विकासाचे मापन करण्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादन याला पर्याय म्हणून उपयोग केलेला आहे. पर्याय म्हणून. त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न विचारात घेतलं जात नाही किंवा GDP किंवा GNI विचारात घेतलं जात नाही. याला पर्याय म्हणून जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक विचारात घेतला जातो. तर हा जो PQLI आहे किंवा फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स हा 0 ते 100 दरम्यान काय केला जातो? मोजला जातो. 0 ते 100. 0 म्हणजे काय? तर ज्यामध्ये जास्त गुण असतात तो उत्तम जीवनमान दर्शवतात. म्हणजे जसं 0 म्हणजे तिथला जो जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक 0 म्हणजे एकदम कमी झाला आणि 100 म्हणजे काय? उत्तम जीवनमान, एकदम उत्तम जीवनमान. त्यासाठी कुठले आयाम विचारात घेतले जातात? जीवनाचा भौतिक निर्देशांक विचारात घेण्यासाठी हे 3 महत्त्वाचे आयाम विचारात घेतले जातात. एक म्हणजे अपेक्षित आयुर्मान, लाईफ एक्सपेक्टन्सी विचारात घेतली जाते, किती आहे. नंतर बालमृत्यूदर. दुसरा म्हणजे बालमृत्यूदर. बालमृत्यूदर म्हणजे काय? बालक म्हणजे काय असतं? बालक म्हणजे 5 वर्षापर्यंतचं मूल. आणि बालमृत्यूदर म्हणजे काय असतो की 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे बालमृत्यूदर असतं. आणि साक्षरता हे 3 महत्त्वाचे आयाम विचारात घेऊन जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक काढला जातो. कुणी तो हे केलेला आहे विकसित केलेला आहे ह्याचं नाव लक्षात ठेवा. मॉरिस डेव्हिड मॉरिस. पुढे जाऊ. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक हा 62% किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगी गरीब असते. बहुअंगी किंवा अनेकांगी गरीब असते. बहुअंगी किंवा अनेकांगी गरीब कधी असते? 33.33 ते 50% जास्त. म्हणजे त्यावेळेस बघा यांचा काय 33.33 याचं उत्तर काय येईल? 4 येईल. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक किंवा निर्देशांक हा 33.33% किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यावेळी ते कुटुंब अनेकांगी दारिद्र्य आणले जाते. मी तुम्हाला आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं. MPI तुम्हाला म्हणजे MPI त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला मी शिकवलेला होता त्या लेक्चरमध्ये. कारण त्याच्यावरती सतत प्रश्न येतात. ह्याच्यावरती राज्यसेवामध्ये पण पूर्वपरीक्षा आणि कंबाईंड पूर्वपरीक्षेमध्ये पण सतत प्रश्न येतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, एखाद्या आता बहुआयामी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तुम्हाला मी आधी सांगितलंय. कोण जाहीर करतं, कधीपासून जाहीर करतं? तर UNDP आणि OPHI, UNDP व OPHI, राईट, हे 2 संस्था मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा बहुआयामी निर्धनता निर्देशांक जो आहे तो 2010च्या मानव विकास अहवालामध्ये पहिल्यांदा मांडण्यात आला. मग त्याच्या अगोदर तो कुठल्या नावाने मांडला जात होता? तर तो होता ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, HPI. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स या नावाने
तो काय मानला जात होता कधीपासून 1997 पासून, परंतु 2010ला MPIनं या ह्युमन पॉवर्टी इंडेक्सला काय केलं, रिप्लेस केलं. येते लक्षात त्याच्यामध्ये कुठले आयाम विचारात घेतले जाते तुम्हाला मी ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर आधीचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये 2-3 वेळा ते रिपीट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आता परत इथं रिपीट केलेलं नाहीये. ओके, तर आता एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी वंचितता गुणांक किंवा निर्देशांक जर 20 ते 33.33% दरम्यान असेल तर असं कुटुंब असुरक्षित गटामध्ये मोडतं. राईट, एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी निर्देशांक किंवा वंचितता गुणांक हा 33.33 ते 50% दरम्यान असेल तर असं कुटुंब बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब म्हणून ओळखलं जातं. आणि एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक किंवा गुणांक हा 50%पेक्षा जास्त असेल तर असं तीव्र बहुआयामी गरीब म्हणून ओळखलं जातं. चला पुढचा प्रश्न. रंगराजन समिती 2014 ते वर्ष 2011-12 सॉरी काय आता हे एक मिनटं रंगराजन समिती 2014ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च डायडॅश शहरी भागासाठी तर डायडॅश ग्रामीण भागासाठी निश्चित केली. दरडोई विचारले त्यांनी, एका दिवसाला विचारलेला आहे, एका दिवसाला. बघा त्यांनी काय केलं तो, त्यांनी लक्षात ठेवा, त्यांनी 1407 आणि 972 1407 रुपये 1407 रुपये शहरी भागासाठी आणि 972 रुपये ग्रामीण भागासाठी प्रतिमाह खर्च दरडोई प्रतिमाह खर्चाची पातळी विचारात घेतली होती. यांनी प्रश्न विचारताना काय विचारले, एका दिवसाला दैनंदिन. मग ह्या 1407ला तुम्ही काय करा, 30 भाग द्या, तुम्हाला उत्तर 47 मिळेल. आणि 972ला 30 भाग द्या, तुम्हाला उत्तर 32 मिळेल. याचं उत्तर 2 येत आहे. शहरी भागासाठी 47 रुपये दैनंदिन आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. आता आपण ही कमिटी डिटेल बघूया. बघा 2012 मध्ये दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी 24 मे 2012 मध्ये प्लॅनिंग कमिशन त्यावेळेचं नियोजन आयोगाने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये 4 सदस्य होते, महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के एल दत्ता. हे लक्षात ठेवू नका. ओके, तर यांनी अहवाल कधी दिला, 30 जून 2014ला. तर आता दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी यांनी काय केलं, रंगराजन समितीने एक दारिद्र्याची टोपली बनवली. दारिद्र्याची टोपली तर बनवली, पण त्याच्यावर प्रति व्यक्ती प्रति दिवस प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं आणि प्रति व्यक्ती प्रतिमाह दरडोई खर्चाची पातळी पण विचारात घेतली. हे जे मी शब्द वापरतोय ना, हे तुम्ही कॅच करा बरं का. मी काय म्हणतोय, प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं, आता ते किती सांगतो, आणि प्रति व्यक्ती दरडोई प्रतिमाह खर्चाची उपभोग खर्चाची पातळी पण त्यांनी विचारात घेतलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की यांनी काय केलं, रंगराजन समित्यांनी आता दारिद्र्याची टोपली कुणी तयार केली होती, दारिद्र्याची टोपली तयार केली होती अलग समितीनं. कोणी, अलग समितीनं. दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अलग समितीनं फक्त अंडा नावाचा घटक टाकला होता. राईट, नंतर आले मग तेंडुलकर. कोण आले, तेंडुलकरांनी काय केलं, तेंडुलकरांनी दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नाबरोबरच शिक्षण आणि आरोग्य असे 2 घटक टाकले आणि मासिक जी दरडोई मासिक खर्चाची पातळी ती वाढवली. आता यांनी काय केलं, रंगराजन समितीने काय केलं, दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटक तर टाकलाच, शिक्षण आणि आरोग्य पण टाकलं आणि इतर 4 आवश्यक घटक ज्याच्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च आणि इतर घटकामध्ये आरोग्य वगैरे घेतलं. बघा कसं इव्होल्युशन झालं आपल्या कशाचं, पॉवर्टी लाईन बास्केट किंवा दारिद्र्याच्या टोपलीचं. आणि यांनी हे विचारात घेण्यासाठी 2011-12ची जी NSSOचा 68वी पाहणी होती त्याचा विचार केला. आता 68व्या पाहणीमध्ये खर्चाची पातळी कशी विचारात घेतली होती, MMRP पद्धत विचारात घेतली जात होती. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, म्हणजे याच्यावरचा खर्च विचारात घेण्यासाठी रंगराजन समितीनं MMRP पद्धतीचा वापर केला. याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं MMRP मध्ये, तर एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह खर्च विचारात घेतला जातो प्लस वर्षभरातून लागणाऱ्या 5 वस्तूंच्या
उपभोगावरील खर्च विचारात घेतला जातो. 5 वस्तू कुठल्या? कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य. प्लस 7 दिवसात लागणाऱ्या तेल, अंडी, मांस, मासे, भाज्या, फळे, राईट, पान, तंबाखू यासारख्या वस्तूंवर खर्च विचारात घेतला जातो. आणि याच्यावरून मग यांनी काय केलं? त्यांच्या दरडोई प्रतिमाह उपभोगावरची खर्चाची पातळी वाढवली. तर ती किती वाढवली? तर त्यांनी 2 गोष्टी विचारात घेतल्या. काय विचारात घेतलं? ग्रामीण भागासाठी यांनी प्रति व्यक्ती प्रतिदिन यांनी काय घेतले हो? हे शब्द लक्षात ठेवा. प्रतिदिन प्रति व्यक्ती किती कॅलरी मूल्य विचारात घेतलं? 2155 कॅलरी मूल्य विचारात घेतलं. राईट. आणि शहरी भागामध्ये प्रतिदिन प्रति व्यक्ती 2090 कॅलरी मूल्य विचारात घेतलं. राईट. आणि त्याच्यासाठी दरडोई उपभोग खर्चाची पातळी प्रतिमाह, आता इथे काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला? प्रति व्यक्ती प्रतिमाह म्हणजे महिना, प्रतिमाह दरडोई उपभोग हे शब्द लक्षात ठेवा. दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली. ग्रामीण भागासाठी किती घेतली ती? 972 आणि शहरी भागासाठी 1407 रुपये. म्हणजे दिवसाला किती? ग्रामीण भागामध्ये 32 रुपये आणि शहरी भागामध्ये 47 रुपये. आता याचा अर्थ काय होतो सांगतो तुम्हाला मी. एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती जर दिवसाला बघा, म्हणजे एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती महिन्याला स्वतःच्या उपभोगावरती 972 रुपये खर्च करू शकत नसेल आणि जर तो दिवसाला 2155 कॅलरी कन्झम्पशन किंवा कॅलरी मूल्य घेऊ शकत नसेल तर असा व्यक्ती या दारिद्र्य रेषेच्या खाली असतो, ज्याला आपण म्हणतो BPL, बिलो पॉवर्टी लाईन म्हणतो. अन्यथा एखादा समजा शहरी भागातला व्यक्ती महिन्याला स्वतःच्या उपभोगावरती 1407 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करत असेल आणि दिवसाला 2090 कॅलरी मूल्य जर तो घेत असेल किंवा त्यापेक्षा जास्त घेत असेल तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? APL, अबोव पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वरचा व्यक्ती. लक्षात. तर याच्यानुसार प्लॅनिंग कमिशनने काय केलं? दारिद्र्य मोजलं. कुणाच्या? रंगराजन समितीच्या निकषांनुसार. तर प्लॅनिंग कमिशनला 2009-10 मध्ये ग्रामीण भागामध्ये एकूण 39.6% दारिद्र्य आढळलं आणि शहरी भागामध्ये ते 35.1% दारिद्र्य आढळलं, जे ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा जास्त होतं. आणि एकूण टोटल भारतामध्ये 38.2% दारिद्र्य आढळलं. आता 2011-12 नुसार पण त्यांनी दारिद्र्य मोजलं. तर 2011-12 मध्ये ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी भरलं 30.9%, तर शहरी भागामध्ये 26.4%. तर एकूण भारतामध्ये हे तुम्हाला आकडे लक्षात ठेवायचे आहेत. 29.5% एवढे दारिद्र्य विचारात म्हणजे भरलं. परंतु रंगराजन आता सध्या गव्हर्नमेंट दारिद्र्य मोजण्यासाठी तेंडुलकर समितीच्या निकषांचाच विचार करतं. रंगराजन समितीच्या निकषांचा विचार करत नाही, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. रंगराजन समितीच्या जे निकष आहेत ते विचारात घेतले जात नाहीत. भारतातलं दारिद्र्य मोजण्यासाठी सध्या आत्ता पण तेंडुलकर समितीच्या निकषांचा विचार केला जातो. आगे ध्यान में आया होगा. चलो आगे चलते. डॉक्टर VS दांडेकर व डॉक्टर निळकंठ रथ या नामांकित अर्थतज्ञांनी निश्चित केलेल्या दारिद्र्य रेषेच्या सीमेनुसार एका व्यक्तीस कमीत कमी प्रतिदिन किती कॅलरी डाएट मिळाले पाहिजे? किती कॅलरी हो? 2250 कॅलरी. हे मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. 1971ला दांडेकर रथ यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य म्हणजे नवीन दारिद्र्याचे निकष मांडण्यासाठी एक समिती नेमली होती. सो यांनी काय शिफारस केली? यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी काय विचारात घेतलं? यांनी 2 गोष्टी विचारात घेतल्या. काय? तर 2250 प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य. हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत बरं का. प्रतिदिन प्रति व्यक्ती आणि प्रतिदिन म्हणतोय बरं का. 2250 कॅलरी प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य विचारात घेतलं आणि प्रति व्यक्ती मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली. बघा, खर्च मासिक प्रमाणे घेतला विचारात आणि कॅलरी मूल्य डे प्रमाणे. सो हे लक्षात ठेवायचं. सो ग्रामीण भागामध्ये त्यांनी किती? 15 रुपये मासिक खर्चाची पातळी विचारात घेतली आणि शहरी भागामध्ये 22.50 रुपये मासिक खर्चाची पातळी विचारात घेतली. त्याच्यानुसार शहरी भागामध्ये जास्त दारिद्र्य मिळालं होतं त्यावेळेस. हे नका लक्षात ठेवू. भारतामध्ये 41% दारिद्र्य आढळलं होतं. परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा दांडेकर रथ समितीनं 2250 प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य विचारात घेतलं प्लस प्रति व्यक्ती मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे.
येते लक्षात? चला पुढे जाऊ. एकूण दारिद्र्य दरीविषयी TPG टोटल पॉवर्टी गॅप. तुम्हाला मार्टिन ड्रॅव्हलिन आणि गौरव दत्त माहीत असतील, सांगतो तुम्हाला आता मी. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? TPG टोटल पॉवर्टी गॅप. आता विधान काय दिले बघा. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते. चला ठीक आहे. निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे, बिलकुल नाही तरी नाही, प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन TPG करते. हे बिलकुलच नाही. एखाद्या देशातील उत्पन्न विषमता पण नाही, सापेक्ष नाही. हे बरोबर आहे. TPG काय असतं ते सांगतो तुम्हाला समजावून. काय म्हणते? दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्न मापनाचं TPG करते. टोटल पॉवर्टी गॅप काय असतो बघा. पॉवर्टी गॅप ही कॉन्सेप्ट भारतामध्ये कुणी मांडली पहिल्यांदा? पॉवर्टी गॅप ही कॉन्सेप्ट आहे ना भारतामध्ये पहिल्यांदा गौरव दत्त आणि मार्टिन ड्रॅव्हलिन यांनी आणलेली. 1989 यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रादेशिक असमानता आणि दारिद्र्य, असमतोल आणि दारिद्र्य याच्यावरती कमिटी बसवली होती. त्यांनी अहवाल 1989 दिला. तर यांनी भारतामध्ये पहिल्यांदा पॉवर्टी गॅप ही कॉन्सेप्ट काय केलेली आहे? रुजू केलेली आहे. पॉवर्टी गॅप म्हणजे काय की राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचे अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप. आता तुमच्यासमोर ही टोटल पॉवर्टी गॅप ही आहे. आता राष्ट्रीय दारिद्र्य रेषा बघा, तुम्हाला इथं दाखवतो. आता इथं काय दिलेलं आहे की पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन अँड पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन, रिलेटिव्हली लार्ज पॉवर्टी गॅप आणि रिलेटिव्हली स्मॉल पॉवर्टी गॅप. त्यांनी काय केलं? टोटल पॉवर्टी गॅप मेजर करण्यासाठी एक लाईन ओढली. ही जी लाईन आहे ना, ही लाईन ही ॲव्हरेज लाईन आहे. ही काय आहे? ॲव्हरेज इन्कम आहे. हे ॲव्हरेज इन्कम आहे. हे काय आहे? ॲव्हरेज इन्कम आहे. पॉवर्टी गॅप राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप असतो. आता ही राष्ट्रीय दारिद्र्य रेषा आहे, समजा ही आहे राष्ट्रीय दारिद्र्य रेषा. ही काय आहे? राष्ट्रीय दारिद्र्य रेषा. राईट. आता या राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर समजा आता राष्ट्रीय दारिद्र्य रेषा निश्चित झालेली आहे. समजा 40,000 रुपये. किती झाले? 40,000 रुपये. राईट. तर समजा 40,000 रुपये ज्यांचं उत्पन्न 40,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून वर असतील, म्हणजे त्यांना आपण काय म्हणू? APL म्हणू. त्यांना काय म्हणू आपण? APL म्हणू. राईट. आता ज्या लोकांचं उत्पन्न हे उदाहरणार्थ घेतले बरं का, 40,000 किंवा त्यापेक्षा कमी असेल, राईट, त्यांचं या खाली येईल, म्हणजे त्यांना BPL म्हणू. आता इथून काय हो? इथं काय दिलं? मी काय सांगितलं तुम्हाला की राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप. ही आहे राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर. म्हणजे काही लोकांचं 40,000 असेल, काही लोकांचं 30,000 असेल, काही लोकांचं 20,000 असेल. म्हणजे त्यांचं काय होतं? ह्यातला गॅप जो आहे तो गॅप असा वाढत जातो. म्हणजे काही लोकांचं 20,000, काही लोकांचं 30,000, काही लोकांचं 35, काही लोकांचं 37. मग ही अशी काय होईल? दारिद्र्य रेषा तयार होईल. म्हणजे ह्या रेषेपासूनचा हा जो गॅप आहे याला पॉवर्टी गॅप म्हणतात. आणि समजा लोकांचं उत्पादन आता जर जास्त फ्लक्च्युएशन असेल तर असं येईल, बरोबर. कमी असतील तर ह्याचं डायरेक्टली येईल. हा TPG आहे, टोटल पॉवर्टी गॅप. याच्यातलं हे अंतर म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप. ही आपली काय आहे? ॲव्हरेज लाईन आहे. ही दारिद्र्य रेषेची ॲव्हरेज लाईन. राईट. आता ही आपल्याला टोटल पॉवर्टी गॅप लाईन काय दाखवून देते की समजा APL लोकांचं ॲव्हरेज इन्कम आहे 50,000 आणि BPL लोकांचं ॲव्हरेज इन्कम आहे 20,000 रुपये. राईट. 20,000 रुपये आहे. तर यातली उत्पन्नाची तूट किती येते? उत्पन्नाची तूट येते 30,000 रुपये. म्हणजे ही पॉवर्टी गॅप लाईन जी आहे, पॉवर्टी लाईन, ही आपल्याला गव्हर्नमेंटला काय दाखवून देते की ह्याच्यामध्ये उत्पन्नाची तूट किती आहे आणि ती उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल हे आपल्याला दाखवून देते. आलं लक्षात? मी थोडक्यात सांगितलं समजावणे आणि एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. परत आणखी प्रश्न विचारला बघा. तो 2024ला पॉवर्टी गॅप इंडेक्सच्या नावाने प्रश्न विचारलाय. तोच प्रश्न आहे, फक्त इंडेक्स म्हटलंय त्याला. बघा, गौरव दत्त आणि मार्टिन ड्रॅव्हलिन नाव पण टाकलंय त्यांनी. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन ड्रॅव्हलिन यांनी सांगितले. आता काय सांगितलं मी तुम्हाला? हे सांगितले की नाही, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल हे ते दाखवतं. आता मी तुम्हाला तेच सांगितलं. उत्तर डायरेक्ट तुम्हाला मिळून जाते. 2 दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी? बिलकुल नाही. कॅलरी तूट नाही, बिलकुल नाही. 1 आणि 3 गेला. आत्ता तेच सांगितलं मी तुम्हाला. सांगितलं की नाही? आत्ताच सांगितलं तुम्हाला. बघा, तुम्हाला माहिती आहे की जी वर्ल्ड बँक आहे ती पॉवर्टी गॅप इंडेक्स मनात आली की मोजते. आलं का? पण तिने काय केलं? एक आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा मोजलेली आहे. एक आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा. त्याच्यामध्ये त्यांनी किती ठरवलेलं आहे? म्हणजे $3 ही आत्ता आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे, बरोबर का? कोणी? वर्ल्ड बँकेने. याचा अर्थ काय
याचा अर्थ एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती दिवसाला $3 किंवा त्यापेक्षा जास्त जर खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती काय असतो, BPL असतो, अन्यथा तो APL असतो. तर गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन आता सांगितलं की 1989 यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य याच्या अंडर काय केली होती, समिती नेमली होती. यांनी काय केलेलं आहे, 1989 अहवाल दिला आणि यांनी त्यावेळेस 1989 मध्ये पॉवर्टी लाईन ठरवून दिली होती भारत शासनाला. ती पॉवर्टी लाईन किती ठरवून दिली होती बघा इथे 89. हा तुम्हाला डेटा कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही, हा फक्त आपल्या लेक्चरमध्ये मिळेल. हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे सगळं. 89 रुपये त्यांनी कधी ठरवली होती, 1989ला. याचा अर्थ काय होतो 89चा, म्हणजे एखादा व्यक्ती पण ही पॉवर्टी लाईन कशी ठरवली होती 89 रुपये, ही महिन्याची पॉवर्टी लाईन होती बरं का, दिवसाची नव्हती. एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती प्रतिमाह 89 रुपये जर खर्च करू शकत नसेल तर ही जी पॉवर्टी लाईन आहे त्याच्या तो खाली असेल, BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, राईट. आणि समजा एखादा 89 रुपये कमवतोय, एखादा कमवतोय, समजा इथे बघा परत सांगतो तुम्हाला, समजा किती आता ही लाईन किती ठरवली हो, ही लाईन ठरवली 89 रुपये, बरोबर. मगाशी तुम्हाला समजावून सांगितलंय. ह्या 89 रुपयापेक्षा जर कोणी कमी कमवत असेल आणि स्वतःच्या उपभोगावरती तेवढा महिन्याला खर्च करू शकत नसेल तर मग तो त्याच्यामध्ये गॅप पडेल, ह्या लाईनपासून असा गॅप पडत जाईल. कोणी 80 रुपये कमवत असेल, कोणी 70 रुपये कमवत असेल, कोणी 60 रुपये कमवत असेल, तसा गॅप तसा वाढत जातो असा, बरोबर का. त्याला म्हणतात पॉवर्टी गॅप. तेच सांगितलंय. आणि जी वर्ल्ड बँक आहे त्या वर्ल्ड बँकेने पण तेच केलंय की वर्ल्ड बँकेने पण पॉवर्टी गॅप इंडेक्स मोजताना काय केलं, त्यांनी गरिबीची खोली आणि गरिबीची तीव्रता त्यांनी विचारात घेतलेली आहे. पण त्यासाठी त्यांनी काय केलं, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन ओढली. त्यांनी काय केलं, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन ओढली, अशी IPL म्हणतो त्याला, इंडियन प्रीमियर लीग नव्हे, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन, राईट. आणि ती आंतरराष्ट्रीय दारिद्र्य आता सध्या किती ठरवलेली आहे, आत्यंतिक दारिद्र्याची ती आहे $3. म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती $3 किंवा त्यापेक्षा जास्त स्वतःच्या उपभोगावरती कमवून स्वतःच्या उपभोगावरती खर्च करू शकत नसेल, दिवसाला म्हटले बरं का, दिवसाला आत्ता, तर तो काय असेल, ह्या लाईनच्या खाली असेल, त्याला म्हणतात BPL बिलो पॉवर्टी लाईन, अन्यथा तो APL असेल. चलो आगे चलते. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असतं. सापेक्ष दारिद्र्य कशावर अवलंबून असतो, सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं, उत्पन्नाची तुलना केली जाते. आता इथे काय मानवी शरीराला दररोज उष्माकांची गरज असते, चुकीचं आहे. हा A गेला 4 आणि 2 इथं इलिमिनेट झाला, राईट. आता राहिलं मूलभूत, आता काय आपल्याला D आणि C चेक करायचं आहे. D आणि C म्हणजे B पण चुकीचा आहे. इलिमिनेशन मेथड, 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो, हे बरोबर आहे. आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती बिलकुल नाही, C बरोबर आहे. आता लक्षात ठेवा तुमच्या समोर ही सापेक्ष. आता निरपेक्ष दारिद्र्य काय असतं, मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य असतं. सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळे जे कुटुंब आहेत त्यांचं उत्पन्न काय केलं जातं, चढत्या क्रमाने लावलं जातं. कसं चढत्या क्रमाने, म्हणजे ह्यांचे उत्पन्नाची तुलना केली जाते. म्हणजे समजा आता उदाहरण घ्या, समजा शेतकरी कमी उत्पन्न गटात मोडतो, हा व्यक्ती मध्यम उत्पन्न गटात मोडतो आणि अंबानी जास्त उत्पन्न गटात मोडतो. याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यापेक्षा हा किती गरीब आणि याच्यापेक्षा हा किती गरीब, तुलना केली जाते यांच्या उत्पन्नाची. आता याच्यामध्ये काय केलं जातं, यात विविध गटातील उत्पन्न वितरण आणि उत्पन्नाची पातळी विचारात घेतली जाते. त्यांचा एक ॲव्हरेज काढला जातो आणि त्या ॲव्हरेजच्या खाली जर कोणाचं उत्पन्न असेल तर असा काय असतो, सापेक्ष दारिद्र्य व्यक्ती असतो. समजा उदाहरण घ्या, समजा या व्यक्तीचं उत्पन्न आहे 20,000 रुपये, 20,000. या व्यक्तीचं उत्पन्न आहे 40,000 रुपये, राईट. आणि या व्यक्तीचं उत्पन्न आहे 60,000 रुपये. आता यांचा ॲव्हरेज काढा, ॲव्हरेज किती येईल, 1,20,000 रुपये, राईट. आता याला ॲव्हरेज काढण्यासाठी काय करता येईल, आपल्याला 3 भागावं लागेल, 1 2 3 3 भागावं लागेल, 3 चौक 12 म्हणजे 40,000 रुपये उत्तर आलं. म्हणजे ॲव्हरेज इन्कम किती आलं, 40,000. ॲव्हरेज 40,000 आलं. म्हणजे ह्या 40,000 ही काय झाली तर सापेक्ष दारिद्र्यरेषा ठरलेली आहे. म्हणजे 40,000पेक्षा कमी ज्याचं उत्पन्न असतं तो म्हणजे काय असतो, सापेक्षरित्या दारिद्र्य असतो. म्हणजे याच्यापेक्षा हा दारिद्र्य आणि याच्यापेक्षा पण हा दारिद्र्य. म्हणजे कमी उत्पन्न गटात हा शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, फक्त 20,000 आहे. मग तो काय होईल, सापेक्ष दारिद्र्य होईल. अगं ध्यान में, चलो आगे चलते हैं. आगे आता असे प्रश्न कसे सोडवायचे बघा. अशा प्रश्नांचं ना
हे असे प्रश्न आले ना, डायरेक्ट वरीलपैकी सर्व मारून टाकायचं. काय विचारलाय प्रश्न? दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले? कधी कधी असे जे कंसात असतात ना, ह्याच्यामध्ये कंसात पर्यायांमध्ये ते कधी कधी बरोबर असतात. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण बरोबर आहे. बहुराज्य आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा, असे प्रश्न बघा आपण पण वाचलेले नसतात आणि कोणालाच येत नसतो. आणि अशा प्रश्नात जर वरीलपैकी सर्व उत्तर असेल ना, तर बिंदास मारून टाकायचं. रिस्क है तो इश्क है, रिस्क घ्यायची, उत्तर तेच असतं. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ, आदिवासी विभाग, राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण बरोबर आहे. याच्यावर त्यांनी 5वा पण एक विचारात घेतला होता, तो म्हणजे क्लायमेट चेंज. कुठला? क्लायमेट चेंज, किंवा त्याला आपण म्हणतो हवामान बदल. क्लायमेट चेंज हवामान बदल पण याच्यामध्ये विचारात घेतलेला होता. तर असा जर प्रश्न आला आणि उत्तर जर तुम्हाला येत नसेल ना, तर मारून टाकायचं उत्तर. सर्व वरीलपैकी सर्व बरोबर. पुढे जाऊ. आता आपण येणार आहे पंचवार्षिक योजनांकडे. आता हे झाले आपले इंडेक्स आणि दारिद्र्याचे सगळे प्रश्न सोडून झाले. आता आपण येणार आहे प्लॅनिंगवरती. पंचवार्षिक योजनांवरती पण सतत प्रश्न MPSC विचारते. मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असू द्या, ती सतत तुम्ही बघा पाठीमागले प्रश्न जर बघितले तुम्हाला लक्षात येईल की ही सतत प्रश्न विचारतात हे लोक. त्याच्यामुळे प्लॅनिंग हा टॉपिक आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने करून जायचा. रिव्हिजन परत करा त्याची प्लॅनिंगची. 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट त्यांनी विचारलेलं आहे. बघा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली होती. राज्य सरकारला कृषी आणि इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. भारतीय कृषी निर्यातदारांना राष्ट्रीय कृषी विकास आहे. मग कृषी निर्यातदारांना सवलती, राज्य सरकारसाठी महसूल निर्माण करणे हे नाही. तर याचं उत्तर 1 आहे. कसं सांगतो आता बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं होतं बघा, 2009 ते 2012 या काळामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली गेली होती. ही राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना होती. म्हणजे याचा वित्त पुरवठा हा 100% केंद्र शासन करणार होतं, राज्य सरकारचा याच्यामध्ये वाटा नव्हता. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना साहित्य, कर्ज, अनुदान उपलब्ध करून दिलं जात होतं. कशासाठी? कृषी विकासासाठी. मग त्या साहित्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स, टेक्नॉलॉजी, सगळ्या गोष्टी. कर्ज त्यांना बी बियाणांसाठी, अनुदान त्यांना द्यायचं बी बियाणांसाठी किंवा खतांसाठी, फर्टिलायझर्स, कीटकनाशकांसाठी अनुदान. 11 योजनेच्या कालावधीत शेती आणि संलग्न क्षेत्र, तुम्हाला माहिती आहे की आपण टार्गेट काय ठेवलं होतं? 4% GDPच्या, 4% कशाच्या? GDPच्या 4% आपल्याला कृषी क्षेत्राचं उद्दिष्ट साध्य करायचं होतं. बरोबर. योजनेच्या कालावधीत शेती आणि संलग्न क्षेत्र म्हणजे मत्स्य विभाग असेल, बागायती, प्राणी संवर्धन यांचा सर्वांगीण विकास करून शेती क्षेत्रात वार्षिक 4% वाढ, वार्षिक 4% वाढ आपण काय केली होती? अचीव्ह करण्याचं तिथं आपण म्हणजे तसं त्याचं ध्येय ठरवलं होतं, टार्गेट ठरवलं होतं वार्षिक 4% GDPच्या. राईट. तर यांनी काय केलं मग याच्या अंतर्गत शेती आणि संलग्न क्षेत्रामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. याच्यामध्ये राज्यांनी प्रोत्साहन द्यावं. कशासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे? तर आपल्याला दरवर्षी GDPच्या 4% कृषी क्षेत्राचा विकास साध्य करायचा होता. पुढे जाऊ. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विवक्षित उद्दिष्टे मॉनिटर, आता युनिक फीचर्स किंवा मॉनिटरेबल टार्गेट कुठल्या योजनेत ठरवून देण्याचे उद्दिष्ट कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते? ते 10व्या पंचवार्षिक योजनेचं. आता याचं उत्तर तुम्हाला कुठे मिळेल माहिती आहे का? याचं उत्तर तुम्हाला मिळतं रमेश सिंग यांच्या पुस्तकामध्ये. ना कोळंबे सरांच्या पुस्तकात मिळतं, ना देसले सरांच्या पुस्तकात मिळतं. त्यांनी नंतर ॲड केलं असेल कदाचित, पण लक्षात ठेवा हे जे विवक्षित उद्दिष्ट आहेत ना सध्या, हे बघा हे दिसतात ना तुम्हाला समोर, हे तुम्हाला सगळे आधीच हा प्रश्न येण्याच्या अगोदरच त्या पुस्तकांमध्ये होते. बघा तुम्हाला माहिती आहे की 10वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ काय होता 1 एप्रिल 2002 पासून 31 मार्च 2007 पर्यंत ती योजना राबवली गेलेली होती. अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळेचे पंतप्रधान हे अध्यक्ष असायचे. आधी अटल बिहारी वाजपेयी, त्यांचं 2004ला सरकार गेलं. नंतर मनमोहन सिंग अध्यक्ष झाले. 2004ला UPA गव्हर्नमेंट आलं. मग मनमोहन सिंग पंतप्रधान बनले. तर मनमोहन सिंग
काय झाले नंतर या योजनेचे अध्यक्ष बनले. उपाध्यक्ष कोण होते? केसी पंत, मॉन्टेसिंग अहोले होते. यांचं ध्येय, आता हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक त्रिसूत्री स्वीकारली होती. ती त्रिसूत्री कुठली होती? सामाजिक, आर्थिक आणि लिंग सबलीकरणाची त्रिसूत्री स्वीकारलेली होती. याच्यामध्ये नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलला किंवा राज्यांना ह्याच्यामध्ये जास्त रोल दिलेला होता. शिक्षण आणि आरोग्यावरती जास्त भर देण्यात आला होता. इथं शिक्षण आणि आरोग्य आणि वुमन एम्पॉवरमेंटसाठी ही सामाजिक, आर्थिक आणि लिंग सबलीकरणाची त्रिसूत्री स्वीकारलेली होती. याच्यामध्ये काय केलं? विकेंद्रित नियोजनावरती भर दिलेला आहे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये शिक्षणवरती जास्त खर्च केलेला आहे. त्याच्यामुळे शिक्षण योजना आणि लोकांची योजना म्हणून ही ओळखली जाते. तर या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राईम मुव्हिंग फोर्स म्हणून कृषी क्षेत्राला त्यांनी घोषित केलं होतं. कशासाठी? प्राईम मुव्हिंग फोर्स म्हणून. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. तर आता ते मॉनिटरेबल टार्गेट्स कुठले होते याच्यामध्ये? आता याच्यामध्ये काय काय टार्गेट ठेवलेले होते 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर पुढच्या 10 वर्षात प्रति व्यक्ती उत्पन्न दुप्पट करायचं, उच्च वाढ दर हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता लोकांचा जीवनमान सुधारण्यावरती भर द्यायचा. पहिल्यांदाच याच्यामध्ये काय केलं? केंद्र आणि राज्यांसाठी निवडक 11 विकास निर्देशांकाची निरीक्षणीय लक्ष्य, म्हणजे त्याला काय म्हणतो? स्पेसिफिक फीचर्स किंवा विवक्षित उद्दिष्ट किंवा त्यालाच आपण म्हणतो मॉनिटरेबल टार्गेट्स, हे पहिल्यांदा 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवले गेले होते. याच्यावरतीच प्रश्न विचारला त्यांनी. ते कुठले कुठले होते याच्यामध्ये? जसं की हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो. रिडक्शन ऑफ पॉवर्टी, गरिबी कमी करणे, राईट. नंतर हाय क्वालिटी काय आपलं रोजगार निर्माण करणे. नंतर ऑल चिल्ड्रन इन स्कूल बाय 2003 पर्यंत सगळ्या मुलांना प्राथमिक शिक्षण प्रोव्हाइड करणे, राईट. आणि ऑल चिल्ड्रन टू कंप्लीट 5 years ऑफ स्कूलिंग बाय 2007 पर्यंत सगळ्यांचे 5 years स्कूलिंग कंप्लीट झालं पाहिजे. रिडक्शन ऑफ जेंडर गॅप, जो लिंग असमानता आहे तो रिडक्शन करायचा, लिंग समानता आणायची, राईट. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो कमी करायचा. 1000 प्रति 1000 जन्मांपाठीमागे 45 पर्यंत आणायचा 2007 पर्यंत. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय असतो? शिशु मृत्यू दर काय असतो? 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या शिशूंची संख्या म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किंवा शिशु मृत्यू दर असतो. जो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे, आता MMR काय असतो? मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, राईट. हा बघा, दोन गोष्टी, हा 2 प्रकारे मोजला जातो. एक तर 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या मोजला जातो, किंवा आता तो किती ठरवलेला होता बघा? त्यावेळेस आपण जी आपली लोकसंख्या धोरण होतं त्याच्यामध्ये 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या त्यांनी 100 टार्गेट ठेवलं होतं. परंतु असं पण ठेवू शकतं, प्रत्येक 1000 पाठीमागे 2 आणि नंतर त्यांनी 1 ठरवला होता, किंवा 1000 जिवंत जन्मांपाठीमागे 1 असा ठरवलेला होता त्यांनी. पण माता मृत्यू दर म्हणजे काय असतं? 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे माता मृत्यू दर असतो. नंतर आणखी काय? शासन व्यवस्था हा विकासाचा एक घटक मानण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अधिक सहभाग नियोजनामध्ये राज्यांची भूमिका आहे तर जास्त वाढवलेली आहे. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढवलेला आहे. कशामध्ये? नियोजनामध्ये. हे पण लक्षात ठेवा. प्रत्येक क्षेत्रात धोरणात्मक आणि संस्थात्मक सुधारणा करणे, राईट. देन शेती क्षेत्राला अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रेरक घटक प्राईम मुव्हिंग फोर्स म्हणून घोषित केलं होतं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. याच्यावरती परत प्रश्न येऊ शकतो, राईट. सार्वजनिक क्षेत्रावरती, शिक्षण आरोग्यावरती अधिक भर आणि आर्थिक सुधारणा आणि नियोजन प्रक्रियेवरती परस्पर विशेष भर देण्यात याच्यामध्ये आलेला आहे. येते लक्षात तुमच्या? बघा, योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना डॅश या काळात राबवल्या गेल्या. कधी हो? 66 ते 69. आता योजना अवकाश काळ वार्षिक, तिथं योजनेला तिथं का सुट्टी दिली होती? योजना सुट्टी किंवा योजना अवकाश काळ का म्हटलं गेलं? कारण काय झालं की 1962 भारत चीन युद्ध, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध, 1966ला आपल्याकडे भीषण दुष्काळ पडला होता. अन्नधान्य आपल्याकडे नव्हतं. आपण अन्नधान्य काय केलं होतं? आयात केलं होतं. इव्हन आपले लाल बहादूर शास्त्रींनी आपल्याला एक सल्ला दिला होता की 1 टाइमचं जेवण टाळा. आर्थिक अस्थिर्य पूर्णपणे निर्माण झालं होतं. कशामुळे? या 2 युद्धांमुळं. आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. कारण तुम्हाला माहिती आहे की ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला आणि तिथं पुन्हा मग मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये 2 गट पडले.
बरोबर, काँग्रेसमध्ये. आता कोण पंतप्रधान होणार, तर तिथं राजकीय अस्थिरता निर्माण झाली, त्याच्यामुळे योजना तिथे योजनांना सुट्टीच पडली. मग या काळामध्ये काय केलं गेलं, तर एक वर्षाच्या योजना राबवल्या गेल्या. आणि याच काळामध्ये 1965-66ला हरित क्रांती पण आणली. भारताला काय करायचं होतं, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवायचं होतं. राईट. तर बघा, हा कालावधी किती होता, 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969. याच्यामध्ये एक वर्षाच्या 3 योजना राबवण्यात आल्या होत्या. अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी, कारण नंतर इंदिरा गांधीच पंतप्रधान बनल्या. उपाध्यक्ष होते अशोक मेहता आणि धनंजय गाडगीळ. राईट. याचं नाव काय ठेवलं होतं, स्वावलंबन योजना. याचं नाव काय ठेवलं होतं, स्वावलंबन योजना. राईट. घटना याच्यामध्ये काय होत्या, घटना सगळ्यात महत्त्वाच्या घटना जर बघा कधी लक्षात राहिल्या तर 6 जून 1966 रुपयाचं अवमूल्यन केलं आणि 1965-66ला हरित क्रांती चालू केली होती. त्याच्यामध्ये हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम सुरू केला होता. उच्च उत्पादकता, उच्च प्रजाती उत्पादकता कार्यक्रम, जो 6 पिकांसाठी होता. ते 6 पिकं कुठली आहेत हे तुम्ही काय करायचं, सर्च करायचं आहे. हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम सर्च करा, तुम्हाला ते 6 पिकं कोणते आहेत ते कळतील. ते 6 पिकांवरती पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की या हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम अंतर्गत खालीलपैकी कोणती पिकांचा अंतर्भाव करण्यात आला होता, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, LPGचा अन्वयार्थ काय आहे. LPG म्हणजे काय हो, लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटलायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन, ग्रोथ नाही. याचं उत्तर 3 येईल. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. आता LPG मॉडेल आपण कधी आणलेलं आहे, आता तुम्हाला माहिती असेल की 1990-91 मध्ये, कधी 1990-91 मध्ये आपल्याकडे आर्थिक संकट आलं होतं. त्याला म्हणतो आपण व्यवहार तोलाचं आर्थिक संकट. आणि या व्यवहार तोलाच्या आर्थिक संकटामध्ये आपल्याकडे परकीय गंगाजळी एवढी कमी होती की आपण एका आठवड्याचंच फक्त काय करू शकत होतो, तेल आयात करू शकत होतो. कारण 1991च्या अगोदर सार्वजनिक उद्योग जास्त होते. सार्वजनिक उद्योग जास्त असल्यामुळे जे खाजगी उद्योग होते त्यांना म्हणजे 17 प्रकारचे लायसन्स घ्यावं लागत होते. लायसन्स राज होतं. आपली जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलेलं नव्हतं. राईट. आपली अर्थव्यवस्था अशी कोंडट होती, पूर्णपणे रिस्ट्रिक्टेड. सो त्याच्यामुळे मग 1990-91 मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे व्यवहार तोलाचं संकट आलं, आर्थिक संकट आलं, आर्थिक संकट आल्यानंतर जे नरसिम्हा राव होते त्यावेळेचे पंतप्रधान, 1991ला नरसिम्हा राव पंतप्रधान झाले, यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे गेले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही भारताचे अर्थमंत्री व्हा आणि या आर्थिक अरिष्टामधून आपल्याला बाहेर पाडा. पहिल्यांदा मनमोहन सिंग तर नाही म्हटले, कारण मनमोहन सिंग एक प्रशासक होते, एक अर्थतज्ञ होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पण राहिले होते. त्यांना माहीत होतं की हे पॉलिटिकल लीडर्स जसं यांना काम पाहिजे तसंच करून घेतात. मग मनमोहन सिंग पुन्हा पहिल्यांदा नाही म्हटले, दुसऱ्यांदा परत नरसिम्हा मनमोहन सिंगकडे गेले. नाही म्हणे तुम्हीच करा, तुम्हीच काय व्हा, अर्थमंत्री व्हा. मग त्यावेळेस मनमोहन सिंग त्यांना म्हटले की जर मला माझ्याप्रमाणे काम करू देत असाल तर मी अर्थमंत्रीपद घेतो. म्हणजे असे होते मनमोहन सिंग. आणि कसे होते तुम्हाला नंतर 2004 ते 2014 दरम्यान पण कळलं की तो माणूस किती स्ट्रॉंगली त्यांनी इंडियाला हँडल केलं, अर्थव्यवस्थेला हँडल केलं त्या माणसाने. तर मग ज्यावेळेस मग मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले तर त्यांनी काय केलं, 1991 मध्ये LPG मॉडेल आणलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्यांनी म्हटलं की आपल्या बाजारपेठेचं आपण उदारीकरण करू, आपण सार्वजनिक क्षेत्राला संकुचित करू आणि खाजगी क्षेत्राचा विस्तार करू आणि आपली अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करू. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जी परकीय गुंतवणूक आहे ती वाढवू, म्हणजे जगासाठी आपली अर्थव्यवस्था काय करू, ओपन करून टाकू. आणि LPG मॉडेल आणल्यामुळेच पुढं काय झालेलं, आपले आर्थिक संकट पूर्णपणे टळलेलं आहे. तर जी 8वी पंचवार्षिक योजना होती त्या 8वी पंचवार्षिक योजने कधी सुरू झाली ती 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 दरम्यान. त्याचं प्रतिमान कुणाचं होतं, राव मनमोहन आणि जॉन W मिलरचं होतं. अध्यक्ष कोण होते, पहिल्यांदा नरसिम्हा राव आणि नंतर HD देवेगौडा पंतप्रधान झाले होते. उपाध्यक्ष कोण होतं, प्रणव मुखर्जी आणि नंतर मधुदंड होते. राईट. तर याच्यामध्ये त्यांनी याला नाव काय दिलं होतं, 8व्या योजनेला मनुष्यबळ विकास योजना. याच्यामध्ये आर्थिक सुधारणा करण्यासाठी LPG सुधारणा राबवण्यास सुरुवात झालेली आहे. राईट. हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. नियोजन पूर्ण, आता इथं काय केलं, पूर्ण सूचक नियोजनाकडे सुरुवात झालेली आहे. अगोदर काय होतं, आदेशात्मक नियोजन. 7व्या योजनामध्ये आदेशात्मक प्लस टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी काय आणलं, सूचनात्मक नियोजन आणलं. 8व्या योजनेपासून पूर्णपणे भारतामध्ये सूचनात्मक नियोजनाला सुरुवात झाली आणि 10व्या पंचवार्षिक योजनेपासून सामाजिक नियोजनाला पण सुरुवात झालेली आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं ना हा टप्पे, तर हे लक्षात ठेवा.
आणि याच योजनेमध्ये आपण काय केलं, लोकशाही विकेंद्रीकरणाला सुरुवात केलेली आहे. बळकटीकरण करण्यासाठी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती पण केलेली आहे. 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना काय करते, घटनात्मक दर्जा देते, तर 74वी घटनादुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देते. चला आपण काय करू, आता हे राहिलेले प्रश्न आहेत ना, ते राहिलेले प्रश्न आपण पुढच्या योजनेमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, सो आपण आता काय करू, इथंच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये परत भेटूया. राहिलेले सगळे प्लॅनिंगवरचे प्रश्न, क्वेश्चन्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन काय करू, आपण सॉल्व्ह करूया. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे परत तुम्ही चांगली याची रिव्हिजन पण करा बरं का. म्हणजे मी जे तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स घेतोय ह्याची रिव्हिजन चांगली, रिव्हिजन तर इथं होतीच आहे, परंतु याच्यावर पण जर तुम्हाला वेळ मिळाला तर याच्यावर पण रिव्हिजन करा. गरज नाही पडणार, पण तरी पण परत जर गरज पडली, तुम्हाला वाटलं की नाही बाबा व्यवस्थित लक्षात राहिलं, तर परत लेक्चर करा, जेवताना करा किंवा बाहेर गेल्यानंतर करा किंवा करा. पण ह्या सगळ्या गोष्टी समजावून घ्या, कारण ह्याच्यावरती काय होतं, काही हे जे क्वेश्चन्स असताना PYQ याच्यावरती क्वेश्चन्स रिपीट होतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. याच्या PDF पण मी तुम्हाला देतो, पण तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या PDF कुठे मिळतील हे सांगतो मी तुम्हाला. ओके, सो आपण आता इथंच थांबूया. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.